ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण कोजनरेशन, एनर्जी कन्झर्वेशन थ्रू कोजनरेशन बघत होतो. ठीक आहे. जे काही पॉवर प्लांट्स आहे, तर थर्मल पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. तर ह्या पॉवर प्लांटमध्ये जे काही हीट लॉसेस होते, ती हीट कलेक्शन करून त्यापासून आपण परत इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असो, आणि त्याला आपण त्या कन्सेप्टला आपण म्हणतो कोजनरेशन. थोडक्यात जनरेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोजनरेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंबाईन हीट अँड पॉवर सिस्टीम. ठीक आहे. थर्मल पॉवर प्लांट असेल तर मी लास्ट लेक्चरला सांगितलं की जवळपास 25 ते 30% फक्त त्याची जी काय आहे ती इफिशियन्सी आहे, पण कोजनरेशन थ्रू यूज करून आपण ती जी काही इफिशियन्सी आहे त्या पॉवर प्लांटची ते आपण वाढवू शकतो. ठीक आहे. तर ते करत असताना कोजनरेशन सिस्टीमची जी काही कॉम्पोनंट्स आहे, तर ते कॉम्पोनंट्स आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. त्यामध्ये आपण प्राईम मूवर, जनरेटर, देन हीट रिकव्हरी सिस्टीम, देन इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, तर हे कॉम्पोनंट्स जे आपण कोजनरेशन सिस्टीममध्ये यूज करतो ते आपण बघितले होते. त्यानंतर नेसेसिटी और नीड ऑफ कोजनरेशन. इंट्रोडक्शनमध्ये आपण कोजनरेशनची गरज काय, ओव्हरऑल इफिशियन्सी पॉवर प्लांटची इन्क्रीज करण्यासाठी आपण ते कोजनरेशन सिस्टीम ही यूज करत असतो. Energy from coal is converted to heat in a boiler to produce steam. This steam produces electricity. In addition, provide heat for manufacturing process. The gas is used in a gas turbine to generate electrical energy. The remaining heat is used to produce steam in a heat recovery boiler, which can be used for manufacturing process. ठीक है. The conventional system produce either electrical or thermal energy, but a cogeneration system produce both the engines or both the energies. It may be a electrical energy or it may be a thermal energy. A cogeneration system can either be in-plant power generation system or reject heat utilization system. ठीक आहे. सो in-plant power generation system मध्ये ऍक्च्युली काय होतं, the industry needs both process steam and electricity. In a conventional system, steam is produced by a boiler. Electricity is either purchased or produced by diesel engine. Okay. In a cogeneration system, a boiler is made up produce a steam at higher temperature and pressure than need for a manufacturing process. This steam is used in a turbine generator set to produce electricity. ठीक आहे. बॉयलरमध्ये जी काही कंबशन झाल्यानंतर, कोळशाचं कंबशन झाल्यानंतर जी काही वेस्ट हीट आहे, ती वेस्ट हीट आपण रिकलेक्ट करून त्यापासून अगेन इलेक्ट्रिसिटी ही काय करत असतो, जनरेट करत असतो. त्याला म्हणतो आपण इनप्लांट पॉवर जनरेशन सिस्टीम. आता ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की बॉयलर आहे, बॉयलरला आपण फ्युएल इनपुट दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टीम तयार करण्यासाठी एका साईडला वॉटरचं इनपुट दिलेलं आहे बॉयलरला. ठीक आहे. त्यापासून स्टीम तयार करतो. ती स्टीम जाते तुमच्या स्टीम टर्बाईनला. ठीक आहे. तर स्टीम टर्बाईनमधने ती स्टीम पास झाल्यानंतर जी काही वेस्ट हीट आहे ती आपण, किंवा वेस्ट स्टीम आहे ते आपण कलेक्ट करतो. तिला आपण स्टीम फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, तर ती डायरेक्टली आपण युटिलाइज पण करू शकतो फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी. ती स्टीम आपण एखाद्या स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी डायरेक्टली आपण ती यूज सुद्धा करू शकतो. आणि जे एक्सेस स्टीम आहे, उरलेली जी स्टीम आहे ती जाते तुमच्या रिकव्हरी सिस्टीमला, ती आपण युटिलाइज करू शकतो फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि जी स्टीम आपण यूज करतोय स्टीम टर्बाईनपासून, त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करू शकतो. अशा पद्धतीची ब्लॉक डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसते. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण इनप्लांट पॉवर जनरेशन सिस्टीम. देन रिजेक्ट हीट युटिलायझेशन सिस्टीम. आता यामध्ये काय असतं, द रिजेक्ट हीट युटिलायझेशन सिस्टीम इज यूज इन अ पॉवर प्लांट. सम स्टीम इज एक्झॉस्टेड फ्रॉम द टर्बाईन अँड सप्लाय टू अन ॲडजस्टंट इंडस्ट्री फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ठीक आहे. जी काही स्टीम आहे आफ्टर पासिंग थ्रू द स्टीम टर्बाईन, जी उरलेली एक्सेस स्टीम आहे, एक्झॉस्ट स्टीम टू ॲडजस्टंट इंडस्ट्री, ते स्वतः आपण स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करू शकतो. त्याला आपण म्हणतो इन प्लांट. आणि
ऍडजस्टंट इंडस्ट्रीला आपण ती स्टीम आहे ती आपण सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो, त्याला म्हणतो आपण रिजेक्ट हीट युटिलायझेशन सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर मी आता लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जे काही को जनरेशन सिस्टीम आहे तिचे अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ यूज नुसार दोन टाइप्स पडतात. फर्स्ट आहे तुमचं टॉपिंग सायकल आणि सेकंड जे काही क्लासिफिकेशन आहे त्याला आपण बॉटनिंग सायकल म्हणतो. आता ही जी काही सिक्वेन्स ऑफ यूज आहे एक्झॅक्ट काय असतं की जी आपण हीट किंवा स्टीम ज्या ठिकाणून रिकव्हरी करतो, लक्षात घ्या पूर्ण जे पॉवर प्लांटचा जो काही ब्लॉक्स आहे तर ज्या ठिकाणी आपण हीट रिकव्हरी करतो त्या रिकव्हरीच्या लोकेशननुसार त्या सिक्वेन्सनुसार त्याचे दोन टाईप पडतात, एक टॉपिंग सायकल असते एक बॉटनिंग सायकल असते. ठीक आहे. तर टॉपिंग सायकलमध्ये फ्युएल इज बर्न इन अ बॉयलर. तुमचा जो काही कोळसा आहे किंवा जो काही फ्युएल आहे तो बर्न होतो तुमच्या बॉयलरमध्ये टू प्रोड्यूस हाय टेम्परेचर. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज this steam is expand in a turbine coupled to a generator to give electric power. ती जी काही हीट आहे किंवा जी काही स्टीम आहे ती कुठे देतो आपण टर्बाईनला फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. द रिजेक्टेड हीट फ्रॉम द टर्बाईन यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. लक्षात घ्या. मग आफ्टर पासिंग थ्रू द स्टीम फ्रॉम द स्टीम टर्बाईन जी हीट आहे किंवा जी काही स्टीम आहे ती आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला देतो. म्हणजे लोकेशन कुठे आले स्टीम टर्बाईनला. हीट रिकव्हरी कुठे केली आपण, हीट कलेक्ट कुठे केली स्टीम टर्बाईनच्या लोकेशनला, त्याला म्हणतो आपण टॉपिंग सायकल. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस फर्स्ट सिन्स स्टीम रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नीड अ लो टेम्परेचर देअर फॉर टॉपिंग सायकल इज मोस्टली यूज. मॅन्युफॅक्चरिंगसाठी जी काही स्टीम लागते तिचे जे काही प्रेशर आहे ते कमी लागतं. मग कमी प्रेशरची जी स्टीम आहे ती कुठून कलेक्ट करतो आपण स्टीम टर्बाईन जवळ. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण टॉपिंग सायकल. The efficiency is near about 75% or the efficiency of separate system is 55%. ठीक आहे. याला म्हणतो आपण टॉपिंग सायकल. लोकेशन कुठे लक्षात आलं का तुमच्या स्टीम टर्बाईनच्या तिथे आपण ती स्टीम कलेक्ट करतो त्याला म्हणतो आपण टॉपिंग सायकल. त्यानंतर बॉटनिंग सायकल. फ्युएल बर्न इन अ बॉयलर टू प्रोड्यूस स्टीम. ठीक आहे. फ्युएल बर्न झालं बॉयलरमध्ये, प्रोड्यूस स्टीम तयार झाली. द स्टीम इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. बॉयलर मधली जी काही स्टीम आहे एक्सेस स्टीम किंवा तिथे लॉस होणार जी स्टीम आहे ती बॉयलरमध्ये आपण कलेक्ट केली. टॉपिंग सायकलमध्ये कुठं कलेक्ट केली टर्बाईनला. का बरं तर तिथं आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला जे स्टीम टर्बाईनचं जे प्रेशर आहे ते कमी लागतं त्यामुळे आपण ती स्टीम चालते. बॉटनिंग सायकलमध्ये ती आपण कलेक्ट करतोय बॉयलरमध्ये. द रिजेक्टेड हीट फ्रॉम द प्रोसेस इज यूज टू जनरेट पॉवर. हीट एनर्जी इज प्रोड्यूस फर्स्ट. त्याला म्हणतो आपण बॉटनिंग सायकल. आता लोकेशन टॉपिंग सायकलचं लक्षात घ्या स्टीम टर्बाईन आणि बॉटनिंग सायकलचं लोकेशन आहे रिकव्हरीचं स्टीम रिकव्हरीचं कुठं आहे बॉयलरला. तर हे दोन टाइप्स आहे टॉपिंग सायकल आणि बॉटनिंग सायकल. कळालं की हे टॉपिंग सायकल आणि बॉटनिंग सायकल विचारून घ्या वाटलंच तर. समजला एक पॉईंट हा स्टुडंट आवाज येतोय. हा. टॉपिंग दोघांमध्ये कंपॅरिझन एवढं लक्षात राहू द्या. हीट रिकव्हरी टॉपिंग सायकलची कुठं करतोय स्टीम टर्बाईनला आणि बॉटनिंग सायकल हीट रिकव्हरी कुठे करतोय आपण बॉयलरला. ठीक आहे. टॉपिंग आणि बॉटनिंग सायकल. देन बेनिफिट्स ऑफ कोजनरेशन. फ्युएल इकॉनॉमी, लेस कंजम्पशन ऑफ प्रायमरी फ्युएल. ठीक आहे. लेस कंजम्पशन ऑफ प्रायमरी फ्युएल. फ्युएल इकॉनॉमी रिझल्ट फ्रॉम हायर thermodynamic efficiency of a cogeneration system as compared to separate power producing and heat producing system. Low capital cost. Industry needing a steam has to invest on boiler. एखाद्या कंपनीला मॅन्युफॅक्चरिंगसाठी जर स्टीम लागत असेल लो प्रेशर स्टीम लागत असेल तर त्या कंपनीला स्पेशल ती जनरेट करण्यासाठी लो प्रेशर स्टीम जनरेट करण्यासाठी स्पेशल प्लांट त्या ठिकाणी इन्स्टॉल करावा लागेल. बट जर एखाद्या शेजारच्या कंपनी तो प्लांट इन्स्टॉल केलेला असेल आणि त्या कंपनीकडनं यांनी जर मॅन्युफॅक्चरिंगसाठी कोजनरेशन सिस्टीम जरा किंवा लो प्रेशर स्टीम जर कलेक्ट केली तर कॅपिटल त्या कंपनीला लागणारी कमी लागेल. म्हणजे त्यांना स्पेशल स्टीमसाठी दुसरा प्लांट इन्स्टॉल करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. लो जेस्टेशन पिरियड. A utility needs 6 years to add a thermal generation system where installation of cogeneration system by an industry need only 3 years. The lower period result in a saving in interest. ठीक आहे. सेव्हिंग टू इंडस्ट्री फ्रॉम पॉवर कट्स अँड पॉवर सप्लाय इंटरप्शन. जर
MSCBचा सप्लाय कट झाला, काही सप्लायचं जर इंटरप्शन आलं, अशा केसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी लागणारी स्टीम आहे ती आपण कंटिन्युअसली यूज करू शकतो. कोजनरेशन टेक्नॉलॉजी, there are different cogeneration technology. First one is steam turbine system, gas turbine system, combined cycle system and diesel engine system. ठीक आहे. कोजनरेशन आपण ह्या प्लांटमध्ये करू शकतो. स्टीम टर्बाईन म्हणजे तुमचा थर्मल पॉवर प्लांट, गॅस टर्बाईन म्हणजे तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, कंबाईन म्हणजे ज्या ठिकाणी स्टीम पण असते गॅस पण असतो अशा ठिकाणी सुद्धा आपण ही सिस्टीम यूज करू शकतो. डिझेल इंजिन, डिझेल पॉवर प्लांट आहे अशा केसमध्ये सुद्धा त्या प्लांटला सुद्धा आपण कोजनरेशन सिस्टीम ही यूज करू शकतो. स्टीम टर्बाईन सिस्टीम, त्या ठिकाणी स्टीम टर्बाईन सिस्टीमला आपण कोजनरेशन सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. यूज सिस्टीम सिमिलर टू थर्मल पॉवर प्लांट, मी आत्ता सांगितलं स्टीम म्हणजे थर्मल पॉवर प्लांट. फ्युएल मे बी ऑइल, कोल और वूड. त्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये किंवा त्या स्टीम टर्बाईनमध्ये जे काही फ्युएल यूज करतो ते ऑइल असेल, कोळसा असेल किंवा वूड असेल, लाकूड असेल, लाकडं असेल. द हायर प्रेशर स्टीम प्रोड्यूस बाय द बॉयलर ड्राइव्स टर्बाईन अँड then generate electricity. ठीक आहे. The low pressure exhaust from steam turbine is used to industry process application. अशा केसमध्ये जी काही स्टीम टर्बाईन मधून पास झालेली एक्सेस स्टीम आहे किंवा लॉस होणारी जी स्टीम आहे ती आपण त्या ठिकाणी कलेक्ट करू शकतो फॉर कोजनरेशन. देन गॅस टर्बाईन, द एक्झॉस्ट फ्रॉम द कंबशन चेंबर इज यूज ॲज अ प्रोसेस हीट. न्यूक्लिअर पॉवर प्लॅनमध्ये जे काही रिॲक्टर कोर आहे त्यामध्ये फ्युजन प्रोसेस झाल्यानंतर तिथे होणारी जी काही हीट लॉस आहे ती आपण कलेक्ट करतो फॉर कोजनरेशन. ड्यू टू लेस अवेलेबिलिटी अँड हाय कॉस्ट ऑफ पेट्रोलियम प्रोड्यूस, द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस इज हाय. गॅस टर्बाईन नीड मोर मेंटेनन्स दॅन स्टीम टर्बाईन. एनर्जी सेव्हिंग अबाउट 25%, जवळपास 25% इफिशियन्सी आपण वाढू शकतो बाय युझिंग कोजनरेशन. कंबाईन, त्या ठिकाणी गॅस पण आहे, स्टीम पण आहे, तर अशा ठिकाणी आपण बॉटनिंग सायकल किंवा टॉपिंग सायकल दोन्ही मेथडने आपण कोजनरेशन करू शकतो. त्याला म्हणतो आपण कंबाईन सायकल सिस्टीम. त्या ठिकाणी कोजनरेशन करू शकतो. त्यामध्ये जवळपास एनर्जी सेव्हिंग आपण 35% एवढी एनर्जी सेव्हिंग इफिशियन्सी वाढू शकतो बाय युझिंग कोजनरेशन सिस्टीम. डिझेल इंजिनमध्ये दिस सिस्टीम इज यूज ॲज अ डिझेल इंजिन विच ड्राईव्स द इलेक्ट्रिक जनरेटर. डिझेल जनरेटर बऱ्याच जणांनी बघितलं असेल, त्यामध्ये फ्युएल असलं आपलं डिझेल. द इंजिन, एक्झॉस्ट अँड जॅकेट कूलिंग आर यूज ॲज अ हीट सोर्स फॉर द वेस्ट हीट बॉयलर विच कन्वर्ट्स वॉटर इन टू प्रोसेस स्टीम. दिस सिस्टीम हॅज अ हायर इलेक्ट्रिसिटी टू थर्मल रेशो दॅन रिक्वायर्ड बाय मोस्ट इंडस्ट्रीज यूज व्हेन इलेक्ट्रिसिटी कॅन बी सोल्ड. जवळपास 26% इफिशियन्सी आपण डिझेल पॉवर प्लॅन्टची वाढू शकतो बाय युझिंग कोजनरेशन. एअर आणि फ्युएल, एअर आणि फ्युएल कुठे जातो तुमच्या ब्लॉक डायग्राम बघा स्क्रीनवरती दिसतंय. एअर आणि फ्युएल कुठे जातो तुमच्या डिझेल इंजिनला, त्या ठिकाणी कंबशन होतं, पिस्टन्स असतात. डिझेल इंजिन म्हणजे तुमचं जर कंपॅरिझन करायला गेलं तर आपली मोटर व्हेकल आहे त्याला आपण डिझेल इंजिन सुद्धा म्हणू शकतो. फक्त मोटर व्हेकलमध्ये आपण तिचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे आपले जे काही ड्राईव्हस असतात, व्हील्स असतात आपले, तर ते रोटेट करतो आपण. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने मेकॅनिकल एनर्जी आपण जनरेट करतो ती कुठे देतो आपण अल्टरनेटरला. ठीक आहे. तर ते त्यामध्ये सुद्धा आपण कोजनरेशन करू शकतो. जवळपास 26% इफिशियन्सी आपण डिझेल पॉवर प्लांटची डिझेल इंजिनची वाढू शकतो बाय युझिंग कोजनरेशन सिस्टीम. ठीक आहे. तर हे टाईप्स होते, त्यामध्ये मेनली तुमचे टाईप्स लक्षात राहू द्या, टॉपिंग सायकल आणि बॉटनिंग सायकल. ठीक आहे. त्यानंतर जो काही नेक्स्ट पार्ट आहे तुमचा तो आहे स्टीम टर्बाईन कोजनरेशन सिस्टीम. गॅस टर्बाईन कोजनरेशन सिस्टीम आपण बघितली. ठीक आहे. तर आता कोजनरेशन सिस्टीमचे फॅक्टर्स गव्हर्निंग द सिलेक्शन ऑफ कोजनरेशन सिस्टीम. कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो व्हाईल कन्सिडरिंग और व्हाईल सिलेक्टिंग अ कोजनरेशन सिस्टीम. एखाद्या प्लांटला आपण जो कोजनरेशन सिस्टीम जो आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार असू तर त्यावेळेस कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करत असतो. इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, थर्मल लोड मॅचिंग, थर्मल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी रेशो, quality of required thermal energy, fuel availability, then installation and available space, grid connected system
ऑपरेशनल कॉस्ट अँड पोल्युशन. ठीक आहे, एवढे जे फॅक्टर्स आहे हे फॅक्टर आपण कन्सिडर करत असतो व्हाईल द सिलेक्शन ऑफ को जनरेशन सिस्टीम. आणि लास्टला आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ को जनरेशन सिस्टीम. त्यामध्ये ॲडिशनल एनर्जी गेन, जी लॉस होते ते आपण एनर्जी रिकवर करून किंवा कलेक्ट करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय, किंवा स्पेशल ॲप्लिकेशनसाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी लागणारी जी काही स्टीम आहे, हीट आहे, ते आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. तो ॲडिशनल गेन आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याला. देन एनर्जी conservation, mostly important cogeneration confirms the much need energy conservation by using fuel energy highly efficient way. Supply demand bridge, एका ठिकाणी जर पीक लोड डिमांडला आपल्याला एक्सेस किंवा स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी आपल्याला जर हीट किंवा स्टीम लागत असेल तर ती कोजनरेशन थ्रू आपण हे करू शकतो. कॉस्ट, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी करतोय आपण. इफिशियन्सी वाढवतोय म्हणजे लॉसेस कमी करतोय, कारण की ते जी काही लॉस होतं तेच आपण कलेक्ट करतोय, लक्षात राहू द्या. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, वेस्ट रिकव्हरी, ठीक आहे, हे ॲडव्हान्टेजेस आहे कोजनरेशन सिस्टीमचे. आता यामध्ये फक्त आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे कोजनरेशन सिस्टीममध्ये, तो आहे जे मगाशी तुम्हाला सांगितलं सिलेक्शन फॅक्टर फॉर कोजनरेशन सिस्टीम. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर जे काही फॅक्टर्स मी तुम्हाला सांगितले, इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, थर्मल लोड मॅचिंग, थर्मल टू इलेक्ट्रिकल एनर्जी रेशो, quality of required thermal energy, fuel availability, installation and available space, grid connected system, operational cost and pollution. ठीक आहे, हे जे काही साईड सिलेक्शन फॅक्टर्स आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.